नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपण पाहूया. एक समान वर्तुळाकार गती. या ठिकाणी सूर्य आहे आणि सूर्याभोवती ग्रह फिरत आहे. या वर्तुळाकार गतीच्या निरीक्षणावरून न्यूटनने केपलरच्या तिसऱ्या नियमाचा वापर करून गुरुत्वाकर्षणाचा नियम कसा मांडला ते आपण पाहणार आहोत. आत्ताच आपण आकृतीमध्ये पाहिलं की वर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्याभोवती पृथ्वी फिरत आहे. यावेळी सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल किती असेल तर ते F बरोबर mv वर्ग भागिले r इतके असते. या सूत्रामध्ये m हे ग्रहाचे वस्तुमान आहे, तर φ ही ग्रहाची चाल आहे आणि r ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याची चाल आणि त्याचा आवर्तकाल t म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून आपण काढू शकतो. आता ह्या एक समान वर्तुळाकार गतीचा वापर करून F बरोबर 1/r वर्ग हे सूत्र कसं तयार झालं ते आपण आता पाहू. मगाशी आपण पाहिलं की ग्रह एका परिक्रमेमध्ये किती अंतर पार करतो, तर त्या कक्षेचा जो परिघ आहे त्या परिघा इतकं ते अंतर पार केलं जातं. म्हणजेच परिघाचं सूत्र आहे 2πr. या ठिकाणी r म्हणजे सूर्यापासूनचे अंतर आहे. φ म्हणजे वेग. हा वेग कसा असेल तर कक्षेचा परिघ भागिले आवर्तकाल. म्हणजेच कक्षेचा परिघ आला 2πr भागिले आवर्तकाल म्हणजे t. मगाशीच आपण सूत्र पाहिलेलं आहे F बरोबर mv वर्ग भागिले r अभिकेंद्रकी बलाचं सूत्र. आता या सूत्रामध्ये या φ ची किंमत 2πr भागिले t ही किंमत इथं घालूया. म्हणजे ही v ची किंमत 2πr t झाली, त्याचा वर्ग आहे म्हणजे 2πr भागिले t त्याचा वर्ग. हा जर वर्ग सोडवल्यानंतर त्याची किंमत कशी येईल? 2 चा वर्ग 4, पाय चा वर्ग पाय वर्ग आणि r चा वर्ग r वर्ग आणि t चा वर्ग t वर्ग. हे t वर्ग छेदात आलेला आहे. अशा रीतीने F बरोबर 4 पाय वर्ग mr भागिले t वर्ग हे सूत्र मिळेल. परंतु केपलरचा तिसरा नियम काय सांगतो? t वर्ग बरोबर kr घन. t वर्ग बरोबर kr घन म्हणजे t वर्गची किंमत आली kr घन. मग ही kr घन किंमत आपण t वर्गच्या ठिकाणी ठेवू. म्हणजेच सूत्र तयार झालं F बरोबर 4 पाय वर्ग mr भागिले kr घन. आता या ठिकाणी 1 भागिले kr वर्ग हे आपण सामायिक काढू आणि F बरोबर 4 पाय वर्ग m भागिले k हे स्थिर आहे, त्यामुळं त्याची किंमत स्थिर होईल म्हणजेच 1 होईल किंवा k होईल. अशा रीतीनं सूत्र मिळेल आपल्याला F बरोबर 1 भागिले r वर्ग. म्हणजेच सूर्यानं ग्रहावर केलेलं अभिकेंद्री जे बल आहे हे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं आणि हे बल म्हणजेच ते गुरुत्वीय बल हे असतं. अशा रीतीने हे एक समान वर्तुळाकार गतीची माहिती आपण बघितलेली आहे. आता पुढचा मुद्दा पाहूया. पृथ्वीचे गुरुत्व बल. थांबायचं होतं आपल्याला. चला तर मग सुरू करूया. नवीन भाग पृथ्वीचे गुरुत्व बल. तुम्हाला माहीत असेल पृथ्वी आपल्या सर्वांना स्वतःकडे आकर्षित करून घेते. म्हणूनच तर आपण पृथ्वीपासून अलग होऊ शकत नाही. आपणच काय, पृथ्वीवरील कोणतीही वस्तू तिच्या पृष्ठभागावर असताना ती पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षली जाते. म्हणूनच अवकाशामध्ये पृथ्वी फिरत असताना सुद्धा
पृथ्वीवरील सर्व घटक हे बांधले गेलेल्या अवस्थेत असतात. याचं श्रेय द्यावं लागेल ते म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वबलाला. पृथ्वीचं हे गुरुत्वबल जे आहे हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतं. याचं कारणच असं आहे, पृथ्वीचं वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असतं. म्हणूनच पृथ्वीकडे येणारी जी वस्तू आहे ती वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडत असते. जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते. त्यामुळेच दगडाचा वेग कमी कमी होत जातो आणि शेवटी शून्य होतो. आणि ज्यावेळी दगडाचा वेग शून्य होतो त्याच क्षणी याच गुरुत्वबलामुळे दगड पृथ्वीच्या केंद्राकडे खाली खाली येऊ लागतो. यावेळी दगडाचा वेग वाढत जातो. पुढचा मुद्दा पाहू. वस्तुमान आणि वजन. वस्तुमान म्हणजे वस्तूमध्ये असणारा द्रव्यसंचय आणि हा द्रव्यसंचय किती आहे म्हणजेच त्याला वस्तुमान असं म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असं म्हणतात. आत्ताच आपण पाहिलं की पृथ्वीच्या अंगी गुरुत्वीय बल आहे आणि ह्या गुरुत्वीय बलामुळे वस्तू वेगाने खाली येते. तीच जर दोऱ्याला बांधून टांगली तर ती खाली येण्याचं थांबेल. म्हणजेच त्या ठिकाणी वस्तुमान आणि वजन या मुद्द्यासंदर्भात आपण माहिती घेत आहोतच. वजन म्हणजे काय, समजा एखादी वस्तू आपण खाली सोडली तर ती गुरुत्वबलाच्या प्रभावामुळे खाली येते आपल्याला माहीत आहेच. ही कशामुळे खाली आली तर गुरुत्वीय बलामुळे त्या वस्तूत त्वरण निर्माण झालं आणि हे जे गुरुत्वीय त्वरण जे आहे हे गुरुत्वीय त्वरण त्या वस्तूवरती क्रिया करतं, त्यामुळे वस्तू ती वेगाने खाली आली. वस्तुमान आणि वजन हा मुद्दा आपण पाहत आहोत. वस्तुमान आणि वजन हा मुद्दा आपण पाहत आहोत. वस्तुमान म्हणजे वस्तूमधील द्रव्य संचयाच्या मापनाला वस्तुमान असं म्हणतात. तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असं म्हणतात. वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे तर वजनाचे SI एकक न्यूटन आहे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो माझं वजन 55 किलोग्रॅम आहे, हे असं आपण व्यवहारात म्हणत असतो. परंतु व्यवहारामध्ये आपण ते थोडक्यात आपलं वस्तुमान सांगत असतो. वजन म्हणजे काय तर वजन म्हणजे आपल्यावर क्रिया करणारं गुरुत्वबल आणि ते न्यूटन या एककामध्ये सांगितलं जातं. वस्तुमान ही अदिश राशी आहे कारण ती पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नाही. तर वजन ही सदिश राशी आहे. याचं कारण एखादी वस्तू खाली सोडली की ती क्षितिज लंब दिशेमध्ये येते, म्हणजेच गुरुत्वबलाच्या प्रभावामुळे ती खाली येते. म्हणून वजन ही सदिश राशी आहे. वस्तुमानाची राशी सर्वत्र सारखी असते. एवढंच नाही तर दुसऱ्या ग्रहावर सुद्धा त्या वस्तुमानाचं मूल्य जे आहे ते मूल्य सारखं असतं. वजन मात्र सर्वत्र सारखं नसतं कारण गुरुत्वीय बल सर्वत्र समान नसते. मगाशीच आपण पाहिलं की एखादी वस्तू विषुववृत्तावर नेऊन तिचं वजन केलं तर तिथं गुरुत्वबल कमी आहे, त्यामुळे तिथं त्या वस्तूचं वजन कमी भरणार. या उलट ध्रुवावरती आपण जर गेलो तर त्या ठिकाणी त्या वस्तूचं वजन हे जास्त भरणार कारण तिथं गुरुत्वबलाची किंमत ही जास्त ही आहे. अशा रीतीने वस्तुमान आणि वजन हे दोन मुद्दे हे महत्त्वाचे हे आहेत. आता पुढचा मुद्दा पाहूया, मुक्त पतन. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असं म्हणतात. म्हणजे वस्तूवर क्रिया करणारी बरीच बलं आहेत. घर्षण बल आहे, हे घर्षण बल
ह्या घर्षण बलामुळे वस्तूचा वेग कमी होतो, परंतु जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्व बलाच्या प्रभावामुळे गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असं म्हणतात. पृथ्वीवर वातावरण असल्यामुळे मुक्त पतन होऊ शकत नाही. मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बल सुद्धा कार्य करत असते, म्हणून पृथ्वीवर मुक्त पतन होत नसते. मुक्त पतनासाठी त्वरण हे g असते व आरंभीचा वेग u 0 असतो. उदाहरणार्थ चंद्र आणि कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या प्रभावाखाली गतिमान असतात, त्यामुळे हे मुक्त पतनाचे उदाहरण आहे. मुक्त पतन काढत असताना ही 3 सूत्रे वापरतात. ही 3 सूत्रे म्हणजे गतिविषयक 3 नियम आहेत. ते म्हणजेच पूर्वी आपण शिकलेलो आहोत v बरोबर u अधिक at, तर त्या सूत्राचं रूपांतर v बरोबर gt यामध्ये ते रूपांतरित झाले. ही मुक्त पतनाची ही सूत्र आहेत. s बरोबर 1/2 gt वर्ग हे गतिविषयक दुसरं समीकरण होतं. कोणतं होतं ते? s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग, परंतु u 0 आहे आणि इथं a हे गुरुत्व त्वरण आहे, त्यामुळे इथं a च्या ऐवजी t आलेला आहे. u ची किंमत ही 0 असल्यामुळे प्रत्येक ठिकाणचं u जे आहे ते 0 झालेलं आहे. म्हणून गतिविषयक तिसरं समीकरण सुद्धा असं तयार होईल, v वर्ग बरोबर 2gs, v वर्ग बरोबर 2gs. ही गतिविषयक ही 3 नियम जे आहेत ते आपण इथं आता पाहिलेले आहेत. आता हे मुक्त पतन कधी होऊ शकतं ते आपण एक छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इथं पाहूया. म्हणजे पृथ्वीपासून एखादी वस्तू जी आहे ती समजा ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीभोवती काय आहे, एक वस्तू गोलाकार फिरत आहे. ही केवळ आणि केवळ गुरुत्व बलाच्या प्रभावामुळे ही फिरत ही आहे. आता आपण पाहूया गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. ही कशी काढली जाते स्थितीज ऊर्जा? तर समजा ती वस्तू पृथ्वीपासून h इतक्या उंचीवर आहे, त्यामुळे त्या वस्तूत mgh इतकी ऊर्जा असते. तसेच ती पृष्ठभागावर जर असेल तर तिची ऊर्जा ही 0 असते. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो आणि mgh हे सूत्र वापरू शकतो. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य हे उंचीप्रमाणे कमी कमी होत जाते. तसेच वस्तू अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते आणि वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वबल कार्य करत नाही, त्यामुळे किंमत ही 0 घेतात. अंतर कमी असल्यास किंमत 0हून कमी म्हणजेच ऋण घेतात. म्हणून गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे त्या गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचं सूत्र आहे हे ऋण g भागिले r अधिक h. या ठिकाणी g म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, m म्हणजे पृथ्वीकडे येणारी वस्तू किंवा सभोवती फिरणारी वस्तू m, r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आणि h म्हणजे पृथ्वीपासून ती वस्तू किती उंचीवरती आहे याची किंमत. म्हणजेच स्थितीज ऊर्जा जी आहे ती ऋण g भागिले r अधिक h या सूत्राने मोजलीही जाते. अशा रीतीने ही वस्तूभोवती असणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये ही स्थितीज ऊर्जा ही असते. आता आपण पुढचा भाग बघूया, मुक्तिवेग. मुक्तिवेग म्हणजे काय ते आपण पाहूया. आपण एखादी वस्तू आहे ती वस्तू आपण काय केली, वर फेकली, पुन्हा ती काय होते, खाली येते. आता असं का झालं? कारण वस्तू वर फेकल्यावर तिचा वेग कमी होत जातो, कारण तिच्यावर
पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असते आणि एका विशिष्ट उंचीवर ही वस्तू जाते आणि तिथं त्याचा वेग 0 होतो आणि ती वस्तू काय होते, खाली येऊ लागते. चेंडू जास्तीत जास्त किती उंचीवर जाईल हे न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार ठरतं आणि हे 3रा नियम म्हणजे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. ह्या सूत्रामध्ये व्ही म्हणजे चेंडूचा अंतिम वेग हा 0 असतो, ए बरोबर वजा जी. या ठिकाणी ही जर 0 किंमत घातली तर सूत्र असं तयार होईल, यू वर्ग अधिक 2 ए म्हणजे गुरुत्वीय त्वरण ऋण जी आणि यस. म्हणजेच ह्या सूत्रावरून चेंडू किती कमाल उंचीवर जाईल हे काढता येतं. ते सूत्र म्हणजे यस बरोबर यू वर्ग भागिले 2g. चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. या सुरुवातीच्या वेगामुळे चेंडू गुरुत्वाकर्षण बलावर मात करेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. म्हणजे ज्यावेळी एखाद्या वस्तूला प्रचंड वेगाने सुरुवातीचा वेग देऊन आपण सोडतो त्यावेळी ती वस्तू गुरुत्वाकर्षण बलावर मात करून जर गेली तर ती पृथ्वीवर पडणार नाही आणि ती पृथ्वी सभोवताली फिरत राहील. ते आता कसं घडतं ते आपण एक छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहू. आता ही वस्तू आहे, पृथ्वीवर असणारी वस्तू आहे, ती मुक्ती वेगामुळे काय गेली, वर गेली आणि त्या ठिकाणी ही काय होते, फिरतही राहते. आता या वस्तूवरती पृथ्वीचं गुरुत्व बल हे क्रिया करत नाही. आता हा मुक्तिवेग जो आहे, हा मुक्तिवेग ज्या सूत्राने काढला ते सूत्र आपण आता पाहूया. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि अनंत अंतरावरील वस्तू यामध्ये किती ऊर्जा असते त्या संदर्भातली आपण माहिती पाहू. आता एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे तर तिची गतिज ऊर्जा किती असेल बघा. गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv वर्ग. स्थितिज ऊर्जा किती असेल, ऋण gmm भागिले r. जर ती वस्तू अनंत अंतरावर असेल तर गतिज ऊर्जा 0 असेल आणि स्थितिज ऊर्जा ऋण gmm भागिले इन्फिनिटी म्हणजे अनंत अंतरावरती असेल. म्हणजे इथं सुद्धा गतिज एकूण ऊर्जा किती असेल, E2 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा बरोबर 0. आता इथं हे दोन्ही ऊर्जा ज्या आहेत त्या ऊर्जा आपण एकत्र करूया. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूमध्ये असणारी गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा यांची बेरीज आणि अनंत अंतरावरील असणाऱ्या वस्तूची गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा यांची बेरीज किती येते ते पाहू. आता एकूण ऊर्जा म्हणजे काय, E1 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा म्हणजेच 1/2 mv वर्ग वजा gmm भागिले r. आता ऊर्जा अक्षतेच्या नियमानुसार E1 जितका आहे तेवढंच E2 आहे. म्हणजे ही E1 ऊर्जा किती आली, 1/2 mv वर्ग वजा gmm भागिले r. ही E1 ची किंमत. E2 ची किती, 0 आलेली आहे. म्हणजेच हे दोन्ही E1 बरोबर E2 म्हणजे 1/2 mv वर्ग वजा gmm भागिले r बरोबर 0. आता या ठिकाणी सूत्रामध्ये असं रूपांतरण होईल, व्ही वर्ग बरोबर 2gm भागिले r. हे व्ही म्हणजे मुक्तिवेग आहे. हा वर्ग आहे, ह्याचं वर्गमूळ काढायचं म्हटलं म्हणजे व्ही बरोबर ESC म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी, ह्याचं सुद्धा वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमुळात 2gm भागिले r. म्हणून मुक्तिवेग बरोबर वर्गमुळात 2gr. या ठिकाणी किती किंमत असेल ती, इथं 2 गुणिले g म्हणजे काय, गुरुत्वीय त्वरण 9.8 गुणिले r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या 6.4 गुणिले 10⁻⁴ इतके. आणि हे जर गणित आपण सोडवलं तर ते गणित किती येईल, 11.2 किलोमीटर प्रति सेकंद इतकं ते येईल. म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू सुरुवातीला इतक्या वेगाने जर गेली किंवा इतक्यापेक्षा जास्त वेगाने म्हणजे 11.2 किलोमीटर
एका सेकंदाला 11.2 किलोमीटर इतक्या वेगाने ती वस्तू जर गेली तर ती वस्तू काय होईल, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून ती पृथ्वीपासून दूर जाईल किंवा इतर ग्रहाकडे सुद्धा ती जाऊ शकते. अशा रीतीने हे मुक्तिवेग जो आहे, हा मुक्तिवेगाची माहिती आपण पाहिलेली आहे. याचाच उपयोग करून अवकाशामध्ये अवकाशयानं किंवा उपग्रह हे सोडले जातात. प्रत्येक उपग्रहाचा वेग आहे तो निश्चितच 11.2 जास्त असतो. विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षण या पाठातील मुद्द्यांचा आपण आता अभ्यास केलेला आहे. आता या पाठाची आपण विविध माध्यमातून किंवा विविध प्रकारे थोडक्यात उजळणी पाहूया. या पाठामध्ये नियमाबरोबरच काही सूत्र आलेली आहेत. ती सूत्र कोणकोणती आहेत ते आपण माहिती करून घेऊया. बघा, गुरुत्वाकर्षणाचा नियम, त्याचं सूत्र आहे F समचलन M1 M2 व्यस्तचलन d वर्ग, म्हणजेच F बरोबर g M1 M2 भागिले d वर्ग. हे न्यूटनचं गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचं हे सूत्र आहे. काही वेळेला d हे R किंवा कॅपिटल R या अर्थानं सुद्धा घेतलं जातं. आता या सूत्रामध्ये जी काही इंग्रजी अक्षरं आहेत त्या अक्षरांचा अर्थ काय असेल? F म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. काही वेळेला पुस्तकामध्ये गुरुत्वीय बल या अर्थानं सुद्धा ते आलेलं आहे. G म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक. M1 आणि M2 ज्या दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तूंचं वस्तुमान आहे. आणि D म्हणजे डिस्टन्स, म्हणजे त्या दोन वस्तूंमधील अंतर, आणि हा त्याचा वर्ग आहे. इथं R हे सुद्धा अंतर आहे, मात्र ते काय, पृथ्वीची त्रिज्या आहे. हे R म्हणजेच D प्रमाणे ते असू शकतं. दुसरं सूत्र आहे F बरोबर ma. F म्हणजे बल, M म्हणजे वस्तूचं वस्तुमान आणि A म्हणजे वस्तूचं त्वरण. ज्यावेळी हे त्वरण गुरुत्व त्वरण असतं त्यावेळी त्या सूत्राचं रूपांतर F बरोबर mg या स्वरूपात ते होतं. त्यानंतर दुसरं सूत्र पाहूया, केपलरचा नियम. T वर्ग समचलन r घन. याचा अर्थ असा आहे, ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासून ग्रहाचं जे अंतर आहे त्याच्या घनाच्या समप्रमाणात असतं. ही जी सूत्र आहेत या सूत्रांच्यावर आधारित काही गणित आहेत, त्यामुळं आपल्याला ही सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. गुरुत्व त्वरण G बरोबर कॅपिटल G कॅपिटल M भागिले R वर्ग. म्हणजे काय, तर G म्हणजे गुरुत्व त्वरण, कॅपिटल G म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, कॅपिटल M म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, आणि R म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. म्हणजे या सूत्रानुसार आपल्याला गुरुत्व त्वरणासंदर्भात एखादं जर गणित आलं असेल तर ते सोडवण्यासाठी हे उपयुक्त ठरतं. पुढे बघूया गतिविषयक नियम. 9वीला आपण हे गतिविषयक नियम शिकलेलो आहोत. पहिला नियम आहे फी बरोबर यू अधिक AT. दुसरा नियम आहे. आता आपण गतिविषयक नियमांच्या संदर्भात माहिती घेऊया. हे आपण 9वीला शिकलेली ही गतिविषयक 3 सूत्र आहेत. फी बरोबर यू अधिक AT, S बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग, फी वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2AS. ज्यावेळी वस्तूमध्ये मुक्त पतन होतं त्यावेळी हीच सूत्रे या स्वरूपात मांडली जातात. फी बरोबर GT, S बरोबर 1/2 GT वर्ग, फी वर्ग बरोबर 2GS.
या सूत्राबरोबर आणखीन काही सूत्र महत्त्वाची आहेत, ती म्हणजे गतिविषयक नियमाची सूत्रे. इयत्ता 9वीमध्ये आपण गतिविषयक 3 नियम पाहिलेले आहेत. पहिला नियम आहे व्ही बरोबर यू अधिक ए टी, यस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग, व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 ए एस. वस्तू पृष्ठभागावर गतिमान असल्यास किंवा काही उंचीवर गतिमान असल्यास त्या वस्तूंचा वेग किंवा त्या संदर्भात असणारे जे काही गतिविषयक नियम मांडायचे आहेत किंवा उदाहरणं सोडवायचे आहेत त्यासाठी ही 3 सूत्र उपयुक्त आहेत. परंतु ज्यावेळी एखाद्या वस्तूमध्ये मुक्त पतन घडून येतं त्यावेळी ही सूत्रे या स्वरूपात मांडली जातात. म्हणजे काय तर व्ही बरोबर यू अधिक ए टी हे सूत्र व्ही बरोबर जी टी या स्वरूपात मांडलं जाईल. का मांडलं जाईल? कारण मुक्त पतनामध्ये यूची किंमत म्हणजे सुरुवातीच्या वेगाची जी किंमत आहे ती 0 घेतात. म्हणजे इथं 0 किंमत आल्यानंतर फक्त उरेल ए टी. आता या ठिकाणी मुक्त पतन जे घडत असतं ते गुरुत्वीय बलामुळे घडत असतं, म्हणजे गुरुत्वीय त्वरणामुळेच घडत असतं. म्हणून एच्या ऐवजी इथं जी घेतलं जातं. त्याचबरोबर दुसरं सूत्र आहे यस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग. या ठिकाणी यूची किंमत 0 होणार म्हणजे ही राशी 0 होईल. एच्या ठिकाणी जी किंमत येईल म्हणजेच ही राशी 0 झाल्यानंतर यस बरोबर 1/2 जी टी वर्ग असं सूत्र तयार होईल. तिसरं सूत्र आहे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 ए एस. या ठिकाणी सुद्धा यूची किंमत 0 असेल, एची किंमत जी असेल आणि सूत्र बनेल व्ही वर्ग बरोबर 2GS. तसेच आणखीन एक सूत्र महत्त्वाचं आहे ते म्हणजे वजन. वजन म्हणजेच वेट, वेट म्हणजेच डब्ल्यू बरोबर mg. या सूत्रामध्ये m म्हणजे वस्तूचं वस्तुमान आणि g म्हणजे वस्तूवर क्रिया करणारं गुरुत्व बल किंवा गुरुत्व त्वरण. या सूत्राने आपण पृथ्वीवर असणाऱ्या वस्तूचं वजन काढू शकतो. इतर कोणत्याही ग्रहावरती वस्तूचं वजन किती आहे ते काढू शकतो. त्यानंतरचं महत्त्वाचं सूत्र मुक्तिवेग. मुक्तिवेग म्हणजे VESC म्हणजे एक्सेप्ट व्हेलॉसिटी. VESC बरोबर वर्गमुळात 2GR, वर्गमुळात 2GR असं ते सूत्र आहे 2GR. या ठिकाणी G म्हणजे गुरुत्व त्वरण आणि R म्हणजे अंतर. अशा रीतीने मुक्तिवेग वर्गमुळात 2GR या सूत्रानं ते ठरवलं जातं. त्यानंतर या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राशी आहेत. त्या महत्त्वाच्या राशी आणि त्यांच्या किमती काय असतात त्याची आपण आता माहिती घेऊया. थांबू का? 1 मिनिट. या प्रकरणामध्ये काही राशी आहेत आणि त्या राशींना विशिष्ट अशी किंमत आहे. त्या किमतीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की पहिला प्रश्न हा बहुपर्यायी प्रश्न आहे. त्यामुळे या बहुपर्यायी प्रश्नासाठी किंवा काही वस्तुनिष्ठ प्रश्न असतील त्या म्हणजे जोड्याजुळवा असेल, गाळेल जागा असेल, यासाठी सुद्धा ह्या आपल्याला महत्त्वाच्या राशी आणि त्यांच्या किमती माहीत असणं गरजेचं आहे. चला बघूया तर मग. पहिला बघूया विश्वस्थिरांक. विश्वस्थिरांक जी चिन्हानं दर्शवला जातो किंवा गुरुत्वीय स्थिरांक असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. ह्या जीची किंमत आहे 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की हे एवढी बाब लक्षात ठेवल्यामुळं किंमत पण लक्षात राहते आणि त्या राशीचं जे काही एकक आहे ते एककसुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात राहतं. काही वेळेला ह्या एककावरून आपल्याला ती राशी ओळखता येऊ शकते. पृथ्वीचं वस्तुमान माहीत असणं गरजेचं आहे. m बरोबर 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. पृथ्वीची त्रिज्या R चिन्हाने दाखवली जाते. R बरोबर 6.4 गुणिले 10⁻6 मीटर. म्हणजे काय?
6.4 वर 6 शून्य द्यायच्या. जो काही अंक होईल तितकं किलोमीटर. म्हणजे समजा 1 शून्य जर कमी केली, आपण 1 शून्य जर कमी केली तर काय होईल, 64 अंक होईल. म्हणजे 64 वर इतक्या शून्य त्या होतील. म्हणजेच हा अंक काय बनेल, 64 दशलक्ष मीटर. अशा रीतीने ही पृथ्वीची त्रिज्या असेल. त्यानंतर गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरणाची किंमत ध्रुवावरती 9.83 मीटर प्रति सेकंद वर्ग, विषुववृत्तावरती 9.78 मीटर प्रति सेकंद वर्ग आणि सरासरी जी आहे ती 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे. त्यानंतर मुक्तिवेग. त्या वेग जो आहे हा वस्तूचा सुरुवातीचा वेग. वस्तूचा सुरुवातीचा वेग सेकंदाला, लक्षात घ्या, प्रति सेकंद याचा अर्थ काय, सेकंदाला 11.2 किलोमीटर इतका वेग पाहिजे. म्हणजे इतक्या वेगानं ती वस्तू काय झाली पाहिजे, वरच्या दिशेनं ही गेली पाहिजे.